तर मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल फेरतपासणी होणार आहे। आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। निवडणूक आयोग SIRचा पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता आहे। पहिला टप्पा 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। तर या मतदार याद्या सुधारणा नेमक्या कशासाठी पाहूयात। भारतात गेल्या 2 दशकात मतदार याद्यांचं शुद्धीकरण झालेलं नाही। गेल्या 20 वर्षांत मतदार याद्यात लक्षणीय बदल झाले। अनेक मतदारांचे पत्ते बदललेत। अनेक मतदारांची नावे अनेकदा नोंदवली गेली आहेत। यंदाच्या विशेष फेरतपासणीत परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश होण्याची शक्यता आहे। तर या अनेक सुधारणा करायच्या आणि त्यासाठी मतदार याद्यांची फेरतपासणी होणार आहे। तर महाराष्ट्रात मतदार यादी शुद्धीकरण लांबले। मतदार यादी शुद्धीकरण देशात यावर्षी, महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणार आहे। स्थानिक निवडणुकांमुळे महाराष्ट्रात पुढच्या वर्षी मतदार याद्या शुद्धीकरण होईल। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर मतदार याद्या शुद्धीकरण देशात जरी यावर्षी होत असलं तरी राज्यात पुढील वर्षी होणार आहे आणि त्याचं कारण ठरतायत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका।